आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। नुकसान भरपाईचे 14 तारखेपर्यंत पैसे जमा झाले नाही तर 15 तारखेला मुख्यमंत्र्यांना घेरावा घेणार शेतकरी बांधव। पेन तालुक्यातील बलवली या गावातील शेतकऱ्यांनी आपली झालेली नुकसान भरपाई मिळावी याकरिता वारंवार तहसीलदार यांच्या दालनामध्ये चर्चा बैठकी झाल्या, परंतु अजूनपर्यंत त्यांना नुकसान भरपाई मिळेना। आज या बैठकीमध्ये सिडकोचे अधिकारी, मेघा इंजिनिअरिंगचे अधिकारी, पर्यावरणाचे अधिकारी, पोलीस या सर्व मंडळींशी शेतकऱ्यांचा संवाद झाला। मार्ग काढण्यात आला। 14 तारखेपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांनी आपले झालेले नुकसान त्याचा एक फॉर्म भरून द्यायचा आहे। ते दिल्यानंतर 2 दिवसात लगेच पैसे जमा होणार असं आश्वासन आलेल्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे। दिलेल्या आश्वासनानुसार अधिकारी मेघा इंजिनिअरिंगचे सिडकोचे यांनी ते परिपूर्ण केले नाही तर 15 तारखेला मुख्यमंत्री पेनमध्ये येणार आहेत। समस्त शेतकरी हे मुख्यमंत्री यांना घेरावा घेऊन आपला प्रश्न त्यांना विचारणार आहेत की शेतकऱ्यांची फसवणूक का होत आहे, शेतकऱ्यांना भरपाई का मिळत नाही, अधिकारी उडवाउडवीची उत्तरं, फसवेगिरी का करत आहेत असा रोखठोक सवाल शेतकरी करणार आहेत। त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशा आशेमध्ये शेतकरी आहेत। आमच्या अधिकाऱ्यांना त्रास, पोलिसांना त्रास, कृषी अधिकाऱ्यांना त्रास। तुम्ही आमच्या कुठल्याही अधिकाऱ्याशी बोललात नाही। तुमचा जलमुद्दा काय आहे, कुठून जातोय साहेब, तुमच्याकडे काय आहे कॉपी, कुठली माहिती आहे, कुठल्या परवानग्या घेतल्या याची काही कॉपी आहे आपल्याकडे? आम्ही यांच्याकडे येतो आंदोलन करायला, यांनी काय उत्तर द्यायची, काय उत्तर द्यायची, कशासाठी चाललंय चोरासारखं? एकही सिडकोचा अधिकारी आला नाही, कारण त्यांना माहिती आहे एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नसणार आहे। आणि पर्यावरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाला माझी विनंती आहे ही सगळी वस्तुस्थिती आपण विचारात घेतली पाहिजे आणि धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे। या लोकांवर होणारा जो परिणाम आहे या प्रकल्पामुळे त्याचं सोल्युशन निघत नाही तोपर्यंत हा प्रकल्प पुढे नाही गेला पाहिजे। आणि तुम्हाला असं वाटत असेल माझ्याकडे या माझ्याकडे तुम्हाला पुढचं पाणी पाजतो मी, तुम्ही दाखवा मला पाणी। त्या 4 वर्ष पाणी पितो तो मी, जलमुक्त्याचा काय उपयोग आहे स्थानिकांना? देणारा त्यांना पाणी प्यायला, या माझ्यासोबत देणारा त्यांना प्यायला पाणी, यांचा बोरिंगचं पाणी घालवलं, दुसरा कुठलाही स्रोत नाहीये। तुमची जी सिडकोची लाईन गेलेली आहे ती तुम्हाला पूर्णपणे बंद करायची आहे का? तर थेट जेवढं पाणी घेतात तेवढं नवी मुंबईला घेऊन जायचंय। जर त्या प्रकल्पाचा आम्हाला काहीच उपयोग नसणार आहे, ना आम्हाला रोजगार, ना आम्हाला पाणी, आम्हाला काय तर फक्त नुकसान। जे कष्टाने माझा शेतकरी खात होता ते सुद्धा तुम्ही घालवलं। आणि कसल्या गुगल इमेज? प्रत्येक शेतकरी जे सांगेल ना तेवढं नुकसान तुमच्या कागदावर आलं पाहिजे आणि जे आधारित आहे वस्तुस्थितीला धरून तेवढ्या टक्केवारीची नुकसान भरपाई तहसीलदार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने त्यांना दिली पाहिजे। 1 वर्ष दिलं, 4 वर्ष तुमचा तुमचा प्रकल्प किती वर्ष चालणार आहे? हा प्रकल्प हा नुकसान तुम्ही नैसर्गिक नाही कृत्रिम तुमच्या हिशोबाने झालेला आहे। नाहीपेक्षा तुमचं काम बंद करा, आम्हाला नको नुकसान भरपाई। आमचं जे नाल्यातलं पाणी आहे ते आम्ही वापरू, बरोबर? आम्ही कष्ट करून खाणारे, फुकटचं खाणारे नाही आहोत। काय बोलता तुम्ही गुगल इमेज आणि हे सगळं? यांनी नोव्हेंबर पासून प्रत्येक फार्म हाऊस वाल्यांना याचे 1-2 टँकर चालले, रोडवर चालले। जास्त पारा आमचा चढू नका। तो शेतकरी आहे त्याचे काय जाऊ रायगड जिल्ह्याचा पुरस्कार भेटला शेतकऱ्याला, साहेब हे स्थानिक लोकांना फक्त भेटतात, शेतकऱ्यांची आम्हाला पर्याय शोधायला लागेल। तुम्ही मला पाणी द्यायचं जरूर 3-3 टँकर देईल, रस्ता केला 3-3 टँकर नाही 1-1 टँकर पाठवायला लागले आणि 1-1 टँकर तो पण 3 दिवसात यायला लागला। आणि माझं सोल्युशन 1 टँकर मध्ये माझी काय भाजीपाला किंवा झाडं बिडं शिकू शकत नाही। सोल्युशन पर्याय म्हणून सध्या मी तो नाही बोरवेल होती पूर्ण पाणी गेलाय आणि हे काही लक्ष लावायला मागत मला तुम्हाला पाण्याची लाईन ते टाकून दिलं मी मला पाणी 24 तास चालत त्यांना पण माझ्या जिल्ह्यापासून जवळजवळ 4 किलोमीटर काम चालू आहे, खोदकाम झालेलं आहे। हा बरोली चर्चा अशी तऱ्हेची झाली की आम्हाला 12 तारखेपर्यंत ह्या गोष्टीचा जो काय पाठपुरावा आम्ही केला त्या बाबतीत नुकसान भरपाई मिळेल असं आश्वासित केलं। 14 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसा जमा होईल असं त्याने आश्वासित केलं आणि समजा
यामध्ये जर आमचं ज्या काही मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत त्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर येत्या 15 तारखेला मुख्यमंत्री साहेब आमच्या पेनमध्ये येत आहेत. त्यावेळी आमच्या ह्या समस्या मान्य न झाल्यास, त्यांनी जे काही आश्वासन दिलं ते पूर्ण न झाल्यास आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आणि त्यांच्यासोबत आम्ही सर्व शेतकरी बांधव जाणार. आजची जी मीटिंग तहसील साहेबांच्या कार्यालयामध्ये झाली ते ॲक्च्युली आत्मदानाचा इशारा आम्ही गुरुवारी दिला होता. त्या अनुषंगाने ही मीटिंग झाली होती. त्यामध्ये सविस्तर चर्चा करून आमच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या, जे शेतकऱ्यांना 6 महिन्यापासून जे आम्ही पाठपुरावा करून ज्या प्रमुख मागण्या त्या म्हणजे एक तर पहिली नुकसान भरपाई भेटली पाहिजे शेतकऱ्यांना. त्याच्यानंतर जे दूषित पाणी आहे ते खाडीपर्यंत पाईपलाईनद्वारे टाकून द्यायचे तिथे. आणि त्याच्यानंतर जे आमच्या गावातले जे 5 गावातील लोकांना जो पाण्याचा प्रश्न आहे तो पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्याही सोडवावा. आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टी जर मागण्या मान्य झाल्या नाही 12 तारखेपर्यंत आम्ही त्याही आम्हाला टाईम दिला आहे. जर 12 तारखेपर्यंत मागण्या मान्य झालेल्या नाही तर जे येणाऱ्या 15 तारखेला मुख्यमंत्री येणार आहेत त्या मुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही त्यांना घेराव घेऊन तिथे आम्ही पूर्ण मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तिथून आम्ही हलणार नाही. आजची जी बैठक होती ती आत्मदहन आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांचं सिडकोच्या जलबोगद्या कामादरम्यान जे प्रदूषित पाणी नदी नाल्यामध्ये सोडण्यात येत होतं ते पाणी सिंचनासाठी वापरल्यामुळे शेतकऱ्यांचं ह्या वर्षीचं भाजीपाल्याचं पीक हातचं गेलेलं आहे आणि प्रचंड नुकसान या शेतकऱ्यांचं झालं आहे. सातत्याने शेतकरी गेले 5 महिने याचा पाठपुरावा करतायत, मागणी करतायत नुकसान भरपाई मिळावी आणि ते ऐकलं न गेल्यामुळे शेतकऱ्यांनी अखेर आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आजची ही बैठक होती ज्यामध्ये कृषी अधिकारी, पर्यावरण विभागाचे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि संबंधित कंपनी जी मेगा इंजिनिअरिंग आहे त्याचे अधिकारी उपस्थित होते. तहसीलदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि त्यातून जो तोडगा निघाला की शेतकऱ्यांचं जे झालेलं नुकसान आहे ते शेतकऱ्यांनी हे अशा नुकसानीचा तपशील म्हणून द्यायचे. ज्या शेतकऱ्यांनी भाड्याने शेती घेतली असेल त्या भाड्याचा तपशील असेल, नुकसान जे झालेलं आहे म्हणजे लागवडीचा जो तपशील आहे नुकसानीचा, त्याचा होणारा नफा किती होता, असा एकूण नुकसानाचा तपशील त्यांना भरून द्यायचा आहे. आणि हे 2 दिवसामध्ये आम्ही त्यांना देणार आहोत असं ठरलंय आणि येत्या 14 तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटला ते पैसे नुकसानीचे देणार आहेत असंही त्यांनी इथे आश्वस्त केलंय. आणि त्यामुळे हा फॉर्मॅट घेऊन आज शेतकरी जातील, 2 दिवसात आपापल्या नुकसानीचा तपशील भरतील आणि तो तहसीलदार महोदयांकडे जमा करतील, अशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.